अशा पद्धतीने पूजा पाठ संपन्न होईल आहे ना. आता गाय माताला खावाड देव तिथं खावासाठी कशी करायला तिला तर करो तिला ताण पडी राही ना नाव. नमस्कार मित्रमंडळी, जय आदिवासी नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला स्वागत होतं. आज वड पौर्णिमा आणि आज सोमवार बी. तर आज एकदम शुभ दिवस. तर वड पौर्णिमा असल्यामुळे बाई तयारी करायनी आणि आता समोर वड ना आमना वावर मग तट जाईन आणि पूजा बिजा करीन. बाकी बायाशी पूजा होई गई पण आमना थोडंसं उशीर होई गया. तर आता ती तयारी करायनी मग आम्ही निघूस. तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर देवा आणि व्हिडिओ कंटिन्यू देखा. मंडई चालली आता. श्याम ना रे, श्याम चाललास बा भाऊ, दोन्ही जण चालणार आता. श्याम परत या पोसाडा चालणार या साला आया शेवटची भेट करालो ना त्या. तर आता पाय पडी राहिनात आया आणि पाय पडाल ना त्या दर्शनला. तर चालणार श्याम मग मस्त अभ्यास करता. तरी प्रेम आणि प्राजक्ता दोन्ही श्याम चालणार, दोन्ही भाऊस परत त्या साली चालणार नंदुरबारला सोडायला. आता आम्ही बी तयार व्हायचं तर जायचं वडप पूजा करायला. तर हिने बी मस्त तयारी बियारी करली ती आता. आणि ताट बी तयार व्हायच्या अवघ्या का अशा पद्धतीनं ताट तयार करली ना. आणि अशा प्रकारे आमना देवारा आणि ताट सजाडील देवारा पण मस्त ते मग फळावंत येईल. तरी मित्रमंडळी अशा प्रकारे पूजा बिजा रेडी होई गई. तर आता जायला ना मग. तरी मित्रमंडळी आम्ही वड पौर्णिमा वाली आता चालली पूजा करायला. वडपण अशा प्रकारे ताट सजाडली दा. आम्ही निघणार मग वडप समोर वड ना तठ अशा पद्धतीनं वारा बी जोरदार चालू. बठा मेकअप खराब आहे ना नाव. तिथं आटलीच नी राहिनी आणि माफ थैली दिली ती एम बाजार पूजा ना. तर हा आमना वड वावर म्हणा. तर मग आता मस्त पूजा बिजा करले हो. आणि समोर गाय माता बी बघी संताप मध्ये की राहिनी. अरे बापरे, पुरे आणूस करा. तर आता मग पूजाला सुरुवात होई जाईन. तर अनन्या दन के पास फोटो काढी राहिनी पूजावालाचा. जय गाय माता, जय माता दी. तरी आता पूजा चालू बाईनी अशा प्रकारे पूजा करण्याला. आता वड वृक्ष ना आणि आमना वड. आता सावित्रीबाईनी ओटी भरली देठ बाजूला. तर आता ओटी भरला इथं सावित्रीबाईला पाय पडले. मग आता आरती करायनी. अशा पद्धतीने पूजा पाठ संपन्न होईल आहे ना. चढ बिचढ येते आता वट वृक्षला. आता गाय माताला खावाड देव तिथं खावासाठी कशी करायनी ते देखील राहिनी. अशा प्रकारे गाय माताने पूजा केली ती. धर धर तिला तर करो तिला ताण पडी राही ना नाव. तिला ताण पडी राही ना नाव कश काही तुला खाण आली ती दोरच एवढी. तर तिला तुना आजपर्यंत तुना आजपर्यंत तिना मला टोन बी नाही पोची राही ना. काय तुम्ही ताट मग टाक मग. नुसता भित्र्या भित्र्या माणसा. अशा प्रकारे गाय माताला आता खावायला मग ताट मग. जय गाय माता. तरी मित्र म्हणजे आता दोरा बिरा बांधलेली ना. आता दोरा येत ना पुढं. तरी अशी पद्धत ना होती फिरणं पडत. दोरा येठायच नाही कितला 5 चक्रा मारणं पडते. 7 अबो 7 जन्म भरमय भेटायला पाहिजे. तर तो 7 धागा मग बांधी देतील वडला. अशी गोष्ट आहे म्हणा. 7 चक्कर मारणं पडेल आणि वड देवताला परेशान करायला बांधी दिसली. 7 जन्मापर्यंत तोच भेटायला पाहिजे बा. काय करले. अशा पद्धतीने मस्त पैकी 7 चक्रा मारणं लाव्यात. तरी मित्रमंडळी आम्ही मागल्या वर्षाला बी 8च पूजा करला. तर औंदना बाकी सुद्धा 8च लाभना आणि 8च बनवा आम्ही वैग्यात 7 चक्री. तर आता 7 चक्री वय जायलच. आता धागा तट बांधेना पडेल. अशा प्रकारे पूजा पाठ होई गई. तर पुरे माथा टेकेली राहीने आता. आता मला पाय पडले ना पडेल. कुंकू दिले. कुंकू भरतो.
बरोबर. वड पूजा होई तर आता अनन्या है कन्या कन्या म्हणजे लक्ष्मी. हा तर कन्या म्हणजे लक्ष्मी तर आता तिने पूजा करणार आहे आमने अनन्याने आता उठी करणार आहे दिसनी अनन्याला आणि आता अनन्या खायलेच हा अहो तुला वाटा खावाला प्रसाद आता या आठला अनन्यालाच आई राहिली नाही हो. देव पण बराबर ले अनन्या तो ना कुठली काय रो पहिला तू बराच किलो एक संगी घ्याव्यात मग अशा पद्धत पट्टा 1-2 किलो ना फायदा होईल आनंद ना फोटो काढायला पण इथं पाहिजे का 1-2 किलो ना फायदा तुम्ही खो भराला वारा 2 मिनिटं नाही. मग तुम्ही कवा ना पूजा करली दास माझा मन खो तरी भर देऊ म्हण काय करणे एकदम ताजी बसते. मग अनन्याने मी पूजा कराय गे आता तुला खो भर दे अशा पद्धतीने आता खो भरणे सुरू एकमेकांना खो भरणं पुढे आता देणं पुढे फळ मग काय गहूनी फळ ना गहूनी फळ देणं पुढे अशा पद्धतीने खो भरणी कार्यक्रम संपन्न होईना मित्रमंडळी अशा प्रकारे गोड पूजा होई गई तर मग आता आम्ही चालणार घर आणि अठली लगेच आता आमना शमशानभूमी मग महादेव मंदिर तठ जाऊ आणि असो मारबी तर तठ मस्तपैकी दर्शन करले महादेव ना बी तर चला आता निघतं महादेव प तरी मित्रमंडळी महादेवना मंदिर पा आम्ही घ्याव तर आता मग हेठ म्हणाव तलाव प पाणी भराला तर तलाव म्हणा पाणी लेवट मग काशीना पाणी टाकेल होतं ना गंगाजल तर प्रत्येक पाय मग पाणी लेऊ अटली पाणी लिहिलं महादेव चढवा डबा मग 1 लोटा जल सारी समस्या का हल तरी मित्र म्हणजे पाणी टाकले आता ये मग तरी आता पाणी भरलीत आहे मग आता जाऊ महादेवनी पूजा करू मग तरी मंदिर पाहिजे घ्याव आता पूजा बिजा करले हर हर महादेव जय शिवशंभो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय आता आम्ही काय बी राहिली लोटालीस नी घरनाचं पाणी लिहिलं दूध वगैरे टाकीस नाही तो देखा आपला दूध टाकीस पाणी लेवून करणार आणि एक फळ चढवायला आता बाई गंगाजल चढाय राहिली महादेव हर हर महादेव जय शिवशंभो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय तर आता मी बी चढाय देऊ ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर महादेव शिवशंभो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जय भोलेनाथ भगवान की जय पूर्ण दूध चढाय देऊ तर आता बेलपत्र प्रिय महादेवना जय शिवशंभू हर हर महादेव अनेक फळ चढी त्याचं जय भोलेनाथ मित्र मंडळी पाणी बिनी चढाई दिदा महादेवला गंगाचं तर आता आरती करली तर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हर हर महादेव शिवशंभो मस्तपैकी पूजा बिजा करली ती आणि आता मग जायचं घर तरी आम्ही आता घर पोची घ्याव तरी मित्रमंडळी अशा प्रकारे आज ना वट पौर्णिमा ना कार्यक्रम साजरा होईना तर कशा वाटणार व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ मग तोपर्यंत ओके बाय.